तो 18:1 आणि 2 वचन आपण वाचूया. दाविदाने गायलेले मुक्ती. हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडविणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज आहे. तेव्हा 5 दिवस आपल्यासाठी आशीर्वादाची कळव. त्या ठिकाणी देवाचं वचन स्तोत्रकर्ता दावीद लिहित आहे की परमेश्वरा, हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. ज्यावर मी देवावरती प्रेम करतो त्या प्रभू परमेश्वर आमची वाणी ऐकतो. कारण की तो जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी त्याने आपला प्राण दिलेला आहे. आणि म्हणून तो म्हणतात की त्यानं जगावर प्रेम केलं आणि आम्ही जेव्हा त्याच्यावर प्रेम करतो म्हणतो की स्तोत्रकर्ता म्हणतो की हे परमेश्वरा, माझ्या सामर्थ्या, मी तुझ्यावर प्रेम करतो. परमेश्वर माझा दुर्ग, माझा गड, मला सोडवणारा, माझा देव, माझा खडक आहे. त्याचा आश्रय मी करीतो. तो माझे कवच, माझ्या रक्षणाचे बळकट साधन, माझा उंच बुरुज असा आहे. परमेश्वर जो आहे तो आम्हाला गडासारखा आहे. तो आमचा किल्ला आहे. तो आमचा संरक्षण करता आहे. आणि जेव्हा आम्ही त्याच्याकडे जातो तेव्हा आमचं संरक्षण केलं जातं. आणि जेव्हा आम्ही प्रार्थना करतो ती प्रार्थना ऐकली जाते. आणि आज आपण ज्या काही प्रार्थना करू त्या परमेश्वर ऐकणार आहे. कारण की ज्याचं वचन सांगत आहे, मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल, शोधा म्हणजे सापडेल तुम्हासाठी, ठोका तुम्हासाठी उघडलं जाईल. आणि परमेश्वर जो आहे तो आमच्यासाठी सर्व काही करण्यासाठी समर्थ आहे. आणि म्हणून आपण मत्ती 7:7 मध्ये वाचतो की तो म्हणताय की मागा म्हणजे तुम्हाला दिलं जाईल. आज आम्ही ज्या काही मागण्या करू त्या परमेश्वर आमच्यासाठी पुऱ्या करणार आहे. ज्या काही आम्ही त्याला विनंत्या करू त्या तो ऐकणार आहे. आणि स्तोत्रकर्त्याला माहिती की परमेश्वर जो आहे तो गड आहे, तो किल्ला आहे, तो संरक्षणाचं साधन आहे. आणि तो म्हणताय की तो माझा आश्रय आहे. जे कोणी त्या परमेश्वराचा आश्रय जातात त्याला परमेश्वर कधी निराश करत नाही. आणि म्हणून आपण ज्यावेळेस प्रार्थना करण्यासाठी जाऊ त्यावेळेस परमेश्वर म्हणतो की तुम्ही विश्वासाने जे काय मागाल ते तुम्हाला दिलाय असा विश्वास धरा. आणि म्हणूनच आम्ही जे काही मागू ते परमेश्वर आपल्याला देणार आहे. त्या देवाला आपण धन्यवाद देऊया, स्तुती करूया. प्रभू परमेश्वर जो आहे तो आमच्या सर्व मागण्या पूर्ण करणारा देव आहे. యోహాను సువార్త याचा 14वा अध्याय యోహాను సువార్త 14वा अध्याय आणि याचं 12 आणि 13 वचनाप्रमाणे मी तुम्हाला खचित खचित सांगतो, मी जी कृत्य करीतो ती माझ्यावर विश्वास ठेवणाराही करेल आणि त्यापेक्षा मोठी करेल. कारण मी पित्याकडे जातो. पुत्राच्या ठाई पित्याचा गौरव पावा म्हणून तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी करेन. जे काही मागाल म्हणजे मागण्यासाठी आम्हाला नावाची गरज आहे. ते म्हणजे येशूच्या नावामध्ये जे काही आम्ही मागू ते आम्हाला प्राप्त होणार आहे. तुम्हाला की पुत्राच्या ठाई पित्याचे गौरव व्हावे म्हणून जे काही तुम्ही माझ्या नावाने मागाल ते मी करीन. तुम्ही माझ्या नावाने माझ्याजवळ काही मागाल तर ते मी करीन. प्रभू परमेश्वर देवाचं वचन सांगत आहे की तुम्ही जे काही माझ्याजवळ मागाल ते मी करीन. ज्या काही मागण्या आपण करू आपल्याला माहिती का आतापर्यंत आपल्या या लाईफ फाउंडेशनच्या मिनिस्ट्रीमध्ये ज्या आपण मागण्या केल्या त्या सर्व परमेश्वराने ऐकलेल्या आहेत. त्याचं एकही मागणं आपण राहिलं नाही. तर परमेश्वराने आपल्या सर्व मागण्यांचं उत्तर दिलं आहे. आणि म्हणून पुन्हा एकदा आपण देवाकडे मागण्या करूया. या शनिवारी त्या प्रार्थनेच्या वेळेस परमेश्वराने आपल्याला पुन्हा एकदा सांगत आहे की तुम्ही जे काही माझ्या नावाने मागाल ते मी तुमच्यासाठी करेन. देवा करो आणि ही वचन आपल्यासाठी अधिक आशीर्वादाची करो. आपण थोडा वेळ प्रार्थनेमध्ये घालूया. देवाला धन्यवाद देऊया. देवा करो ही वचन आपल्यासाठी अधिक आशीर्वाद.